आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो, या अगोदरचा व्हिडिओ मी बनवला होता शेतकरी कामगार पक्षाच्या संदर्भामध्ये आणि आजचा व्हिडिओ देखील मी बनवणार आहे शेतकरी कामगार पक्षाच्या संदर्भामध्येच. 3 ऑगस्ट 1947 रोजी आळंदी मुक्कामी स्थापन झालेला हा पक्ष आणि या पक्षाचे संस्थापक शंकरराव मोरे, भाई माधवराव बागल, दत्ता देशमुख, जेधे आणि त्यावेळेचे जे नेते मंडळ होते भापकर आणि केशवराव जेधे, तुळशीदास जाधव अशा मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेला शेतकरी कामगार पक्ष. आणि या शेतकरी कामगारच्या पक्षाच्या पार्श्वभूमी की हे काँग्रेसमधलेच असणारे नेते, परंतु त्यांचं असं निरीक्षणास आलं होतं की काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये, काँग्रेस पक्ष हा कामगाराच्या संदर्भामध्ये भूमिका घेत नाही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही आणि काँग्रेस पक्ष भांडवलदारांचा पक्ष आणि उच्चवर्णीयांचा पक्ष होतो की काय, अशा पद्धतीची त्यांची भावना झाल्यामुळे त्यांनी हा शेतकरी कामगार पक्षाची स्थापना 1947 सालामध्ये केली. आणि ही जी सगळी मंडळी होती, ह्या मंडळींनी संपूर्ण वारसा जो घेतला होता तो घेतला होता महात्मा ज्योतिराव फुले यांचा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्रिटिश काळामध्ये देखील शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ब्रिटिशांच्या समोर अनेक प्रश्न मांडले होते. शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्रास होत आहे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्यांच्या शेतीची सोय झाली पाहिजे, शेतीचा विकास कसा झाला पाहिजे आणि शेती करण्यासाठी अधिकाधिक योजना कशा राबल्या पाहिजेत, यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड म्हणून ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हा अत्यंत नामांकित असा ग्रंथ, आजही त्या ग्रंथाचं आपल्याला खरं म्हणजे वाचन केलं पाहिजे. तर असा शेतकऱ्यांचा आसूड म्हणून जो महात्मा फुल्यांचा ग्रंथ आहे, या ग्रंथाचा आधार घेऊन किंवा महात्मा फुल्यांचा सत्यशोधकी चळवळीचा वारसा घेऊन या पक्षाची स्थापना या मंडळींनी केली होती. आणि पुढे या पक्षाची स्थापना करत असताना एक पुरोगामी विचार, अंधश्रद्धेला विचार, प्रागतिक विचार आणि कामगारांचं भलं आणि शेतकऱ्यांचं भलं आणि समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही भूमिका घेऊन, अशा मोठा विचार घेऊन या मंडळींनी या पक्षाची स्थापना केली होती. त्या काळामध्ये खरं म्हणजे टिळकांचे महानिर्वाण किंवा ज्योतिबा फुल्यांचं महानिर्वाण आणि त्याच्यानंतर उभी राहिलेली ही पुरोगामी विचाराची चळवळ, मग पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातीअंताचा लढा, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व माणसाचा हक्क मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी उभी केलेली चळवळ, या सर्व चळवळीला पाठिंबा देणारी ही सगळी मंडळी होती. कारण की या ठिकाणी त्यांना या महाराष्ट्रामध्ये एक जाती अंताची चळवळ उभी करायची होती किंवा सगळे सारखे, कुठलाही भेदभाव नाही आणि सगळ्यांनी गुणगामध्ये राहिलं पाहिजे. आणि शेतकरी राजाला जर सगळ्या सुविधा मिळाल्या आणि शेतीची चांगली प्रगती झाली तर सर्व सुखी होतील, अशा प्रकारची भूमिका घेऊन या पक्षाचे नेते त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काम करत होते. आणि 1952च्या 1957च्या निवडणुकीमध्ये या शेतकरी कामगार पक्षाचे 28 आमदार निवडून आले होते. त्यांचे 4-5 खासदार देखील निवडून आले होते. स्वतः या शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य शंकरराव मोरे साहेब हे खासदार म्हणून निवडून आले होते. तर त्या काळामध्ये जसं म्हणजे दत्ता देशमुख आहेत, ते कामगारांचा लढा त्यांनी मोठा उभा केला होता. किंवा माधवराव बागल म्हणून आहेत, हे माधवराव बागल तर म्हणजे त्यांचे वडील, माधवराव बागलांचे वडील हे स्वतः शाहू महाराजांच्या करवीर संस्थानामध्ये तहसीलदार होते आणि ते मोठे वकील देखील होते आणि मोठे अभ्यासक, विचारवंत होते. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराला मानणारे हे ते होते. खंडेराव म्हणून आहे त्यांचं नाव, बागल. तर त्यांचा मुलगा म्हणजे माधवराव बागल. आणि या माधवराव बागलांचा त्यांच्या लहानपणामध्येच त्यांचे वडील म्हणजे जे तहसीलदार होते ते स्वतः या माधवराव बागलांना घेऊन शाहू महाराजांकडे गेले होते आणि शाहू महाराजांनी देखील त्यांना शिक्षणासाठी
म्हणजे शाहू महाराज किती प्रागतिक विचाराचे होते. त्या करवीर संस्थानामध्ये जी हुशार मुलं होती की आपल्या कोल्हापूरमध्ये शिल्पकला निर्माण झाली पाहिजे आणि या शिल्पकला शिकवण्यासाठी, कारण हे चित्रकार होते, हे माधवराव बागल शिल्पकार होते, चित्रकार होते, लेखक होते, कवी होते आणि एक वेगळ्या विचाराची मुलगा हा असल्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना जे 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 मुंबईला जे आहे शिक्षण संस्था जिथं शिल्पकला शिकवली जाते, जे स्कूल आर्ट्स, या ठिकाणी देखील त्यांना स्कॉलरशिप देऊन भाई माधवराव बागल यांना पाठवलं होतं आणि पुढे त्यांनी शिल्पकला ते शिकले. आणि मी खरं म्हणजे भाई माधवराव बागल यांच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पहिला जर कोणी बनवला असेल तो भाई माधवराव बागल यांनी बनवला आहे. आणि भाई माधवराव बागल हे मराठा समाजाचे नेते, परंतु बाबासाहेबांवर अत्यंत प्रेम असणारे आणि बाबासाहेबांच्या चळवळीला पाठिंबा देणारे नेते म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे नेते असून देखील भाई माधवराव बागल यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये बाबासाहेबांचा पहिला पुतळा, जगातला पहिला पुतळा कोल्हापूर या ठिकाणी बिंदू चौकात तो बसवलेला आहे. आजही पुतळा त्या ठिकाणी आहे. तेव्हा अशा पद्धतीने मी त्या भाई माधवराव बागलांच्या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. फक्त मला या ठिकाणी हे जे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले होते त्या काळामधले, तर ती माणसं किती मोठी होती आणि ते नेते किती मोठे होते हे आजच्या पिढीला माहीत झालं पाहिजे. कारण आजची परिस्थिती आपण पाहतो, वर्तमानपत्र, दूरदर्शन, TV, बातम्या, सगळ्या गोष्टी, आणि आजच्या घडीला देखील अनेक नेते चांगले आहेत, अनेक मंत्री महोदय आणि पक्षामध्ये काम करणारे अनेक लोक खूप चांगले आहेत. आपल्याला कोणाला जास्त लोकांना वाईट ठेवायचं नाही. परंतु आपण ज्या वेळेला या निवडणुकांमध्ये फॉर्म भरले जातात आणि ज्या वेळेला हे आमदार खासदार निवडून येतात त्यावेळेला आपल्याला वाचायला मिळतं की अमुक याच्यावर एवढे केसेस आहेत, एवढे टक्के गुन्हेगार सतर्क लोक आहेत. या सगळ्या गोष्टी आपण पाहत आहोत. आणि महाराष्ट्रामधलं जो आज जिकडे तिकडे एक जातीचं एक अवडंबर मागलेलं आहे. प्रत्येकजण आपल्या आपली जात मोठं करण्यासाठी आणि जाती स्ट्रॉंग करण्यासाठी आता जिकडे चळवळी उभ्या राहिल्या आहेत. हे या आपल्या राष्ट्रीय नेत्यांना, ज्यांना आपण आदर्श मानतो, जसं आपण बाबासाहेबांचं नाव घेतो, जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आपण महात्माचं नाव घेतो, आपण महात्मा गांधीचं नाव घेतो, आपण टिळकांचं नाव घेतो, परंतु या मंडळींनी ही जाती बळकट करणं त्यांचं उद्दिष्ट नव्हतं, जाती अंत करायचा अशा पद्धतीने त्यांची एक भावना होती. म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने ही मोठ्या विचाराची मंडळी होती. तेव्हा या पुढील काळात देखील मी अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवेल आणि आपण या व्हिडिओला आपण या माझ्या सम्यक्रांती यूट्यूब चॅनेल या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा. या पुढच्या काळात देखील मी अशाच वेगवेगळ्या विषयावर आणि जे छोटे छोटे पक्ष होते, स्थानिक पक्ष होते, त्या पक्षांच्या संदर्भामध्ये मी आपल्याला बनवणार आहे. तेव्हा हा शेतकरी कामगार पक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती अंताच्या लढ्याला पाठिंबा देणारा हा शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्र बेळगाव सीमा प्रश्न या सीमा प्रश्नाच्या संदर्भामध्ये पाठिंबा घेणारा आणि सीमा प्रश्नाचं नेतृत्व करणारे ND पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व येते. या कर्नाटकच्या संदर्भामध्ये, कर्नाटक बेळगावच्या संदर्भामध्ये या पक्षाने मोठा लढा उभारला होता. आणि दुसरं महत्त्वाचं की खाजगीकरण आणि शेतीच्या संदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये लढा पुकारणारा हा पक्ष होता. आणि हे अत्यंत विद्वान असे नेते होते. आणि अशा मंडळींची, अशा जुन्या नेत्यांची माहिती आपल्याला झाली पाहिजे, त्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये शेतकरी कामगार पक्षांनी फार मोठं नेतृत्व केलं होतं. आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, यासाठी जो लढा पुकारला गेला होता त्या लढ्यामध्ये हा शेतकरी कामगार पक्ष स्थापन झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि विशेष म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचं मार्गदर्शन घेऊन देखील ही मंडळी प्रबोधनाचं काम करत होती, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काम करत होती आणि मजुरांच्यासाठी ही मंडळी काम करत होती. अशा शेतकरी कामगार पक्षाचे आत्ताचे सध्याचे एक आमदार निवडून आले सांगोल्यामधून बाबासाहेब देशमुख म्हणून,
आणि या शेतकरी कामगार पक्षाचे आता सध्या त्यांचा जो जनरल सेक्रेटरी असतो ते जनरल सेक्रेटरी आहे जयंत पाटील साहेब. हे जयंत पाटील त्यांचं रायगड जिल्ह्यामध्ये चांगलं प्रस्ताव आहे. रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्यांचे लोक निवडून येतात. तेव्हा अशा पद्धतीने या शेतकरी कामगार पक्षाचे जे काही लोक कार्यकर्ते आहेत ते देखील हे समता स्वातंत्र्य बंधुभाव आणि शेतकरी आणि कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांचं सतत कार्य चालू असतं. तेव्हा अशाच पद्धतीने मी वेगवेगळे व्हिडिओ आपल्यासाठी बनवत राहील. तरी आपण पहा समीर क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड, या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण इतरांना शेअर करा. धन्यवाद.